रायगड जिल्ह्यात पाटबंधारे विभागाची मनमानी, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अंबा कालव्यातून बेकायदेशीर रस्ता। रायगड जिल्ह्यातील अंबा कालवा येथे पाटबंधारे खात्याने 50 वर्षापूर्वीच्या कमकुवत कालव्यात 2 पाईप आणि त्यावर माती टाकून नवीन पूल बांधलाय। मात्र बांधण्यात आलेल्या या कमकुवत पुलाची परवानगी बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी अशी मागणी रोहा तालुक्यातील शेतकरी राजू मोहिद्दीन कुरेशी हे गेल्या अनेक दिवसांपासून करतायत। या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी 30 ऑक्टोबरला मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला। मात्र त्यानंतर वारंवार मागणी करूनही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार आणि उपकार्यकारी अभियंता महामुनी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शेतकरी राजू कुरेशी यांनी केलाय। गोडसाई आंबा कालवामध्ये कोलाड पाटबंधारे येथील कार्यकारी अभियंता पवार, अंगावणे आणि महामुनी यांनी आर्थिक देवाणघेवाण करून आंबा कालवामध्ये शेतीसाठी कालव्यातून रस्ता बनवण्याची परवानगी दिली। मात्र त्या ठिकाणी शेती नसून RMC प्लांटसाठी भ्रष्टाचार करून कालव्यामधून रस्त्याची बेकायदेशीर परवानगी दिली आहे। या कालव्याच्यावर 50 वर्ष जुने पूल हे शेतकऱ्यांच्या रहदारीसाठी बांधण्यात आले, मात्र त्यावर RMCच्या प्लांट 40-50 टनाच्या अवजड वाहने रहदारी करत आहेत। सर्वे नंबर 195 ही जागा कुल कायदा प्रकारची आहे। RMC प्लांट उभा करण्याअगोदर जागा NA केलेली नाही। या जागेवर साधारण 3000 ब्रास माती उत्खनन झालेली आहे। महसूल खात्याने केवळ 563 ब्रास मातीचा पंचनामा केलाय। आम्ही येथील स्थानिक शेतकरी असून आमचं घर आणि विहीर त्या RMC प्लांटच्या बाजूला आहे। RMC प्लांटमधून जे केमिकल निघेल ते आमच्या विहिरीत जाऊन पाणी दूषित होऊन विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे। RMC प्लांटच्या बाजूने आंबा कालवा केलेला आहे, त्या कळव्यामधून वाहणारे पाणी आंबा नदीमध्ये जाते, त्यामुळे RMC प्लांटचे केमिकल हे आंबा नदीमध्ये जाऊन संपूर्ण नदी केमिकलने दूषित होईल। या आंबा नदीचं पाणी नागोठे परिसर, पेन तालुका आणि अलिबाग येथे पिण्यासाठी पुरवलं जातं। केमिकलयुक्त पाणी पिल्यामुळे भविष्यात मोठी मनुष्यहानी होऊ शकते। या बेकायदेशीर कामाबाबत एप्रिल महिन्यापासून मी संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहे, मात्र भ्रष्टाचारामध्ये बुडालेले कोलाड पाटबंधारेचे अधिकारी आणि महसूलचे अधिकारी लक्ष द्यायलाही तयार नाही, असंही कुरेशी यांनी तक्रारीत म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल।